स्वप्नात रंग भरताना भाग 26. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. तुला काय वाटतं रुही, मी शुभमला तुझा होऊन देईल का? आज पहिल्यांदा माझ्यावर इतका ओरडला आहे तो, ते पण तुझ्यासमोर. सोडणार नाही मी तुला. शुभम फक्त माझा आहे आणि तो फक्त माझाच राहणार. लवकरच त्याच्या आयुष्यातून काढून टाकणार आहे मी तुला. बघ तू, नाही तुला काढून टाकली तर नाव बदलून टाकेल मी. लास्ट टाईम वाचली, या टायमिंगला नाही वाचणार तू. बघ, असं काही करेल मी की शुभम स्वतः तुझा हात धरून तुला कंपनीमधून हाकलून देईल. दिव्या दारूचा ग्लास हातात घेत हसतच म्हणाली. आता पुढे. दुपारी साक्षी, शुभ्रा आणि रुही कॅन्टीनमध्ये जेवायला गेल्या. शुभम आणि अभि मीटिंगसाठी बाहेर गेले होते. वहिनी, आज दादा ओरडलत नाही तर तुला मस्त वाटत असेल ना ग? मला तर खूप वाईट वाटत होतं. उशीर माझ्यामुळे झाला आणि ओरडा तुला खायला लागणार म्हणून. शुभ्रा रुहीला बारीक तोंड करून म्हणाली. पण तुम्हाला शुभममध्ये बदल झालाय असं नाही वाटत का? मी खूप दिवसांपासून निरीक्षण करत आहे शुभमचं. अभिला सुद्धा याबद्दल बोलले आहे मी, तर तो पण मला म्हणाला त्यालाही बदल जाणवतोय. साक्षी विचार करतच रुहीला आणि शुभ्राला म्हणाली. जर तसं असेल तर भारीच आहे. आज बघितलं ना दिव्याला त्याने कसं बाहेर काढलं. मला तर त्या दिव्याचं तोंड बघून खूपच जास्त हसायला येत होतं. बिचारी कशी तोंडावर पडली असेल आज. शुभ्रा हसतच रुही आणि साक्षीला म्हणाली. साक्षीने रुहीकडे बघितलं तर रुही कोणत्या तरी विचारात मग्न होती. साक्षीने शुभ्राला रुहीकडे बघायला खुणावलं. अजून पण रुही कोणत्या तरी विचारातच मग्न होती. वहिनी, ए वहिनी, शुभ्रा रुहीला आवाज देत म्हणाली. पण रुहीचं तिकडे अजिबात लक्ष नव्हतं. मग साक्षीने रुहीला धक्का दिला. काय ग साक्षी, असा कोण धक्का देतं का? नीट आवाज द्यायचा ना, रुही थोडं चिडतच म्हणाली. हो का? मग माणसाने आवाज दिला तर तिकडे बघायला पण पाहिजे. माणसाचं लक्ष नसलं तर असाच धक्का द्यायला लागतो. साक्षी तोंडवाकडं करत रुहीला म्हणाली. आता बोल ना, काय बोलायचं होतं तुला? काय बोलत होतीस तू? रुही साक्षीला म्हणाली. साक्षी बोलतच होती की दादामध्ये बदल जाणवतोय थोडा. तुम्हाला पण जाणवतोय का? साक्षी बोलायच्या आधीच शुभ्रा रुहीला म्हणाली. रुही इतकंच बोलली आणि परत कसला तरी विचार करायला लागली. काय झालं रुही तुला? कसला विचार करत आहेस तू इतका? मगाचपासून बघतोय आम्ही. तुझं लक्षच नाही आहे आमच्याकडे. काही त्रास होतोय का तुला? साक्षी रुहीला बघत म्हणाली. पण रुहीने यावर काहीच उत्तर दिलं नाही. ती तिच्या विचारातच मग्न झालेली होती. तुला आम्हाला सांगायचं नसेल तर तसं सांग, विचारणार नाही मग आम्ही तुला परत. साक्षी चिडत म्हणाली. अगं असं काही नाही साक्षी, मला का तुम्हाला सांगायचं नसेल, पण मलाच माहीत नाही मला काय होतंय. सारखं सारखं असं वाटतंय की काहीतरी होणार आहे. मनात अशी भीती वाटते ग. मगाशी त्या दिव्याला जाताना ती जशी बघून गेली ना, त्यामुळे मला सारखं असं वाटतं ती काही करणार तर नाही ना. रुही विचार करतच साक्षी आणि शुभ्राला म्हणाली. तू जास्त विचार करू नकोस, काही करणार नाही ती. आज शुभम कसा बोलला तिला,
मस्त जिरली आहे तिची आज, साक्षी हसतच म्हणाली. म्हणूनच तर मला भीती वाटते, कारण आज ते तिच्यावर ओरडले आणि ते पण माझ्यासमोर. रुही काळजीने त्या दोघींना म्हणाली. वहिनी, नको ना इतका विचार करू, सोडून दे ना. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहे. नको इतका जास्त विचार करू तू तिचा. काही करू शकत नाही ती, शुभ्रा रुहीला म्हणाली. रुही, आता असं तोंड पाडून बसू नको. तुझी प्लेट आलीये, ती खाऊन घे लवकर, साक्षी ओरडतच म्हणाली. नंतर तिघी पण जेवण करून आपल्या कामाला निघून गेल्या. इकडे दिव्या काय करता येईल असा विचार करत होती. खूप विचार केल्यानंतर तिला काहीतरी आठवलं आणि ती स्वतःशीच हसली. आता यातून तुला कोणच वाचवू शकत नाही रुही. नाही तुला शुभमने हात धरून कंपनीच्या बाहेर काढलं तर बघच. साक्षी आणि शुभ्रा, तुम्ही दोघी पण मला खूप हसल्या ना. आता परत हसायला भेटणार तुम्हाला, पण माझ्यावर नाही, तुमच्या मैत्रिणीवर. आता हसा, पाहिजे तेवढं हसा. मला पण बघू द्या ना, आता तुम्ही कशा आणि किती हसता. तुम्ही नाही हसल्या तर मी आहेच ना मज्जा बघायला सगळ्यांची. लास्ट टाईमसारखा प्लॅन नाही आहे माझा. आता किती मदत करायची तेवढी करा, कारण या टायमिंगला शुभम रुहीला सोडणारच नाही. आता फक्त चान्स भेटू दे मला, दिव्या स्वतःशीच हसत म्हणत होती. रात्री जेवण झाल्यावर रुही गॅलरीमध्ये जाऊन पुस्तक वाचत बसली. थोड्या वेळाने शुभम रूममध्ये आला आणि डायरेक्ट गॅलरीमध्ये गेला. तर त्याला तिथे रुही पुस्तक वाचताना दिसली. अजून झोपला नाहीत का तुम्ही? शुभम रुहीला बघत म्हणाला. काय? रुहीचं लक्ष नसल्यामुळे तिने परत विचारलं. अजून झोपला नाही का तुम्ही असं विचारलं होतं मी, शुभम म्हणाला. थोडंसं राहिलं होतं वाचायचं, ते झालं की झोपते. तुम्ही झोपला नाही का अजून? रुही शुभमला विचारत म्हणाली. नाही, मी आता आलो, स्टडीमध्ये होतो. हा नवीन प्रोजेक्ट आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याचे टेंडर निघणार आहेत उद्या. काही झालं तरी तो प्रोजेक्ट भेटला पाहिजे. खूप मेहनत केली आहे त्या प्रोजेक्टसाठी मी, त्यामुळे झोप येत नाही आज मला, शुभम रुहीला म्हणाला. इतका काय विचार करता तुम्ही? तुम्ही किती मेहनत केली आहे बघितली आहे आम्ही सगळ्यांनी. हा प्रोजेक्ट नक्कीच तुम्हालाच भेटणार. जास्त विचार नका करू आता, झोपा आता शांत, रुही काळजीने शुभमला म्हणाली. बराच वेळ शुभम आणि रुही गॅलरीमध्ये बोलत बसले होते. रुहीला आता झोप यायला लागली होती, पण शुभम आज पहिल्यांदा इतकं बोलत होता, त्यामुळे ती गप्प बसून त्याचं बोलणं ऐकत होती. तुम्ही दिव्यासोबत बोलला का? खूप चिडली असेल ना ती आज तुमच्यावर. तुम्ही असं ओरडायला नको होतं तिच्यावर, रुहीमध्येच दिव्याचा विषय काढत शुभमला म्हणाली. यावर शुभम गप्पच झाला. रुहीला वाटलं उगाच आपण बोललो. खूप उशीर झाला आहे, जा आता जाऊन झोप, शुभम उठत रुहीला म्हणाला आणि परत स्टडी रूममध्ये निघून गेला. रुही तशी स्वतःला शिव्या देत आतमध्ये रूममध्ये जाऊन झोपली. शुभम स्टडी रूममध्ये आला आणि त्याने मोबाईल काढून दिव्याला कॉल केला, पण दिव्याने मुद्दाम कॉल रिसीव केला नाही. तिला वाटलं शुभम परत कॉल करेल, पण शुभमने दिव्या झोपली असेल म्हणून परत कॉल केलाच नाही. त्यामुळे दिव्याला अजूनच जास्त राग येत होता. असं कसं आज मी दिव्याला विसरून गेलो. कामात ठीक आहे,
पण घरी आल्यावर पण मी तिला कॉल केला नाही. आज मी तिला विसरूनच गेलो होतो आणि कधी नाही ते आज मी हिच्यासोबत इतका बोलत होतो. काय होतंय मला? आजपर्यंत कधीच मी माझ्या दिव्याला विसरलो नाही आणि आज तिच्यावर मी ओरडलो सुद्धा. उद्या टेंडर ओपन झाले की रात्री मस्त दिव्यासाठी सरप्राईज प्लॅन करतो. तिलासुद्धा छान वाटेल आणि माझ्यावरचा राग लगेच कमी होईल. शुभम विचार करतच म्हणाला. सकाळी नेहमीप्रमाणे रुहीला जाग आली. स्वतःचं आवरून तिने आईंना नाश्ता करायला मदत करायला गेली. आज टेंडर ओपन होणार होते त्यामुळे शुभम लवकर घरून निघाला. थोड्या वेळाने रुही आणि शुभ्रा आपलं आवरून ऑफिसला निघून गेल्या. आज ऑफिसमध्ये सगळेजण शांतपणे आपलं काम करत होते. हा प्रोजेक्ट शुभमचा ड्रीम प्रोजेक्ट होता हे सगळ्यांनाच माहीत होतं. जर तो प्रोजेक्ट भेटला नाही तर त्याचा राग आपल्यावर निघू नये याची सगळ्यांना भीती वाटत होती. म्हणून तो आपापली कामे शांतपणे करत होता. क्रमशः काय होईल? शुभमला प्रोजेक्ट भेटेल की नाही? आणि काय असेल बरं दिव्याचा प्लॅन? शुभम, रुही आणि दिव्या, एक प्रेम कहाणी जी आता एका वळणावर आलेली आहे. रुहीच्या मनात भीती वाढत चालली आहे कारण दिव्याचे डोळे सुडाने पेटलेले आहेत. शुभमच्या ड्रीम प्रोजेक्टच्या दिवशी दिव्याचा काय प्लॅन असणार? तिचा प्लॅन काय गोंधळ घालणार आहे? जाणून घ्या पुढे काय घडतं पूर्ण भागात. धन्यवाद. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.